नमस्कार. मी आकाश शिंदे. आज आपण महाराष्ट्रामध्ये शासनाकडून विविध योजना राबत असतात किंवा शासनाकडून चांगल्या काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, परंतु काही ठेकेदार किंवा काही पुढारी या होणाऱ्या चांगल्या कामामध्ये त्यांच्याकडून लोकांना नाहक त्रास होत आहे. आज आपण पाहतोय लेंगरे ते विटा हा रस्त्याचं काम चालू आहे, अत्यंत तिथून पुढे सुद्धा चालू आहे. परंतु ह्या रस्त्याचं काम चालू असताना प्रथमतः त्या कामावरती पाणी मारण्याचं महत्वाचं जे काम आहे की जेणेकरून धूळ उडू नये आणि त्या रस्त्यावरती पाणी मारलं पाहिजे, हे त्या ठेकेदाराकडून होत नाहीये. त्या रस्त्याच्या संदर्भात मी काल एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ अत्यंत व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओतून मी प्रशासनाची किंवा लोकांची होणारी जे हाल आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. ज्यावेळेस एखादं मोठं डंपर किंवा मोठी गाडी समोर जाते आणि त्याच्या पाठीमागून आपण ज्यावेळेस टू व्हीलर स्वार किंवा दुचाकी घेऊन जात असतोय, त्यावेळेस अत्यंत भयानक अशा पद्धतीचा धूळ उडत असते आणि समोरचं काहीही दिसत नाही आणि याच्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. समोरचं जर दिसना तर गाडी कशा पद्धतीने चालवायची या प्रशासनाला समजलं पाहिजे किंवा तालुक्यातील आज नेते म्हणून मिरवणाऱ्या लोकांना त्या सर्वसामान्य लोकांच्या व्यथा समजल्या पाहिजेत. त्यासाठी मी आज तुम्हाला तो जो रोडचं काम चालू आहे त्याबद्दल ती माहिती देत आहे की याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारापर्यंत त्याच्या कानापर्यंत ती पोहोचलं पाहिजे आहे की बाबा खरीच या सर्वसामान्यांची खरीच अडचण काय आहे हे आपण पाहिली पाहिजे आहे. आज एवढे अत्यंत एवढे हालाकीचं ती परिस्थिती त्या ठिकाणी मी स्वतः पाहिली आणि तो व्हिडिओ मी माननीय तहसीलदारांना सुद्धा शेअर केला आणि साहेबांना सांगितलं की या सर्वसामान्यांच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या. साहेबांनी शब्द दिला की बाबा मी त्या ठेकेदाराला पाणी मारण्यासाठी सांगतो, परंतु मी काय म्हणतो, सांगण्याची वेळ झाली नाही पाहिजे. प्रत्येकानं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आज आपण निवडणुकीच्या तोंडावरती बघतोय गल्ली गोळात नेता बनून फिरणारे, पुढारी बनून फिरणारे, त्यांना हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती बोलावंसं वाटत नाही का किंवा या सर्वसामान्यांच्या प्रश्न त्यांना दिसत नाहीत का? जर खरंच या सर्वसामान्य लोकांचं जर हे हाल तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही एक काम करा, लेंगरे ते विटा असा प्रवास मोठ्या गाडीतनं, तुमच्या 40-40, 50-50 लाखाच्या गाडीतनं न करता तुम्ही एक टू व्हीलर घ्या आणि लेंगरे ते विटा असा प्रवास करा. त्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थानं आमची व्यथा कळेल. काम चांगलं आहे, आम्ही त्या कामाचं स्वागत करतोय. काम चांगलं झालं पाहिजे, रस्ते झालं पाहिजे, परंतु ते रस्ते होत असताना त्या लोकांना, स्थानिक लोकांना, दुचाकी स्वारांना काही त्रास होतोय ह्याची सुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे. त्या ठेकेदारानं त्याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. आज आपण पाहतोय आपल्या तालुक्यामध्ये पाणी भरपूर आहे, पाऊस काळ चांगला आहे आणि त्या पाऊस काळाचा त्या पाण्याचा वापर त्या रस्त्यावरती मारून, त्या साईड पट्टीवरती मारून तुम्ही केला पाहिजे. जर ती पाणी तुम्ही त्या साईड पट्टीवरती मारलं तर खऱ्या अर्थानं ती उडणारी जी धूळ आहे ती कुठेतरी उडणार नाही आणि लोकांना येणे जाण्यासाठी प्रवास चांगला होईल. गेली सहा महिने झाले काम चालू आहे आणि 6 महिन्यात त्या रस्त्यावरती किती दुचाकी स्वार पडलेत, किती लोकांचा अपघात झालाय याच्यावरती, आणि याचा खराच तुम्हाला सर्वे करायचा असेल तर शासकीय रुग्णालयात जाऊन तुम्ही बघू शकता किती लोकांचा अपघात झाला त्या रस्त्यावरती. आज त्या रस्त्यावरून उसाच्या ट्रॉल्या येत असतात, त्या उसाच्या ट्रॉल्याच्या मागे ते जे रिफ्लेक्टर लावलेलं असतं ते लावलेलं दिसत नाही. याच्यावरती सुद्धा प्रशासनाचं कडक वचक पाहिजे आहे. ते रिफ्लेक्टर नसल्यामुळं किती लोकांचा बळी जातोय याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. एकतर या धुळीमुळे पुढचं काही दिसत नाही आणि समोर अचानक एखादा ट्रॅक्टर, ट्रक असतोय आणि पाठीमागून दुचाकी जाऊन त्याला धडकली जाते आणि त्या एका सर्वसामान्य घरातील एखादा मुलगा, एखादा वडील तिथं मृत्यू पडला जातो. याच्याकडे खऱ्या अर्थाने या नेत्यांनी, पुढाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आहे. नुसतं निवडणुकी तोंडावरती आल्या की
पुढारी बनून मिरवणाऱ्यांनी या लोकांच्या समस्यांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि त्या समस्या काय आहेत ह्या जाणून घेतल्या पाहिजेत. आमची माफक एक फक्त अपेक्षा आहे, आमची काही लय मोठी अपेक्षा नाही, आमची फक्त एकच अपेक्षा आहे की त्या रस्त्यावरती त्या साईड पट्टीवरची जी धूळ उडत्या त्या धुळीसाठी दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा फक्त एक पाणी मारलं पाहिजे. एवढीच आमची अपेक्षा आहे. ती पाणी मारल्यामुळं ती धूळ उडणार नाही आणि ती धूळ न उडल्यामुळं लोकांचा अपघात टाळणार आहे. एखादं कुटुंब उद्ध्वस्त होताना तिथं होणार नाही. तुम्ही जर हे एवढं माफक एक काम केलं तर, आणि हे काम तुमच्या प्रोटोकॉल मध्येच आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. आणि आज आम्ही ती तक्रार घेऊन ज्यावेळेस आम्ही एखाद्या स्थानिक इथल्या पीडब्ल्यूडीच्या ऑफिसला जातो त्यावेळेस तिथं उडवडीची उत्तर दिली जातात. ते आमच्या अंडर खाली येत नाही, ती पुण्यात. अरे आपण जायचं कुठं सर्वसामान्य? आम्ही तरी पुण्याला जाऊ शकत नाही. इथला सर्वसामान्य शेतकरीचा कुटुंबातील एखादा व्यक्ती पुण्यापर्यंत जाऊ शकत नाही. तुम्ही त्या शंकेचं निवारण आम्ही तालुक्याच्या लेवललाच तुम्ही केलं पाहिजे आहे. आणि मुळामध्ये हा प्रश्न उभाच राहिला नाही पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही काम केलं पाहिजे आहे. एवढंच बोलतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.